हॅलो एव्हरीवन, चेतना सेल्फी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर खूप जणांना असा डाऊट आहे की जो व्हॉइस ओव्हर देते तो मी देत नाही आहे किंवा दुसऱ्या कोणाचा तरी व्हॉइस आहे, फाल्गुनीचा व्हॉइस आहे। तर नाही, माझा व्हॉइस ओव्हर मीच देते। तर आज आपण बनवणार आहोत होममेड नूडल्स। थोडे वेगळे आहेत पण मस्त टेस्ट होते। तुम्ही पण घरी अशा प्रकारे नूडल्स बनवून ट्राय करा। चला तर बघूयात नूडल्स कसे बनवलेत। इथे मी एक नूडल्सचं पॅकेट घेतलेलं, त्याला मी आता बॉईल करत ठेवते। बॉईल करताना त्यात थोडंसं तेल आणि मीठ घालून घेते, म्हणजे आपले नूडल्स छान सुटसुटीत होतात। एक 10 मिनिटांनी आपले नूडल्स रेडी झालेले आहेत। गॅस जर का फास्ट असेल तर लवकर रेडी होतील आणि ते खूप जास्त आपल्याला कुक करायचे नाहीये। बघू शकता इथे आपले नूडल्स शिजून रेडी झालेत। तर सगळं पाणी मी इथून काढून घेते याचं। पाणी काढल्यावर आपल्याला त्याला थोडंसं तेल लावून टॉस करायचंय, म्हणजे ते चिटकणार नाही। तुम्ही बघू शकता इथे आपले नूडल्स छान असे मोकळे झालेले आहेत। तसेच इथे आपल्याला मशरूम घ्यायचे आहे। मशरूम स्वच्छ धुवून कापून घेते। तसंच आपल्याला कांद्याची पात घ्यायची आहे। मी इथे लोखंडाची कढई वापरलेली आहे। आमच्याकडे लोखंडाची मोठी कढई होती, त्यामुळे मी लोखंडाची कढई वापरली। लोखंडाच्या कढईमध्ये मस्त होतात, छान फ्राय होतात। इथे मी 3 पळी तेल टाकून घेते। इथे मी कांदा, कोबी, शिमला मिरची, गाजर, कांद्याची पात, मशरूम, बेबीकॉर्न्स ह्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर का अजून काही भाज्या त्यात घ्यायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकता। सगळ्यात आधी आपल्याला इथे आलं लसूण जे आहे, जे बारीक कट करून घेतलेलं आहे, ते फ्राय करून घ्यायचं आहे। आपल्याला सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या शिजवून घ्यायच्या नाही आहेत, फक्त तेलात परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे छान त्या भाज्यांच्यातला जो कडकपणा असतो तो सुद्धा राहतो आणि भाजी थोडीशी शिजल्यासारखी पण होते। इथे आपल्या आलं लसूण जे आपण कापून टाकलंय त्याचा कलर थोडा चेंज झाला की आपण भाज्या टाकायला सुरुवात करायची आहे। गाजर थोडं कडक असतं म्हणून मी सगळ्यात आधी गाजर टाकलाय, म्हणजे बाकीच्या भाज्या फ्राय होता होता गाजर सुद्धा शिजलं जाईल। मीडियम फास्ट अशा गॅसवरच आपल्याला सगळ्या भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। इथे आपला गाजर आता फ्राय झालेला आहे। आता मी यात कांदा टाकून घेते। कांदा घेऊन त्याला 4 कट मारून त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत। इथे कांदा पण आपला थोडा फ्राय झाला की लगेच त्यात आपण आपली भाजी घालूया। आता यात मी शिमला मिरची घालते। शिमला मिरची बारीक उभी उभी कापून घेतलेली आहे। शिमला मिरची पण आपल्याला थोडी नरम होईपर्यंत फ्राय करून घ्यायची। आता आपल्याला यात थोडा तिखटपणा यायला मी हिरवी मिरची घेतली आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही चिली सॉस सुद्धा टाकू शकता, ग्रीन चिली सॉस। आता आपल्याला सगळं एकदा छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे। इथे मी बेबीकॉर्न घेतले, छोटे छोटे कट करून बेबीकॉर्न घालते। आता आपण यात मशरूम घालून घेऊयात।
मशरूम पण एकदम पटकन शिजले जातात. तर इथे मी मशरूम घातले. तुम्हाला हवं तर तुम्ही यात बीन्स पण ॲड करू शकता किंवा अजून दुसऱ्या कोणत्या भाज्या तुम्हाला ॲड करायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही ॲड करू शकता. आता यामध्ये आपण कोबी घालणार आहोत. एकदम बारीक उभी कापून घेतली आहे कोबी. कोबीला पण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. इथे सगळ्या भाज्या मस्त एकत्र झाल्यात. वरून मी थोडंसं मीठ घालते. चवीनुसार मीठ घालून घ्या. जर का तुम्ही चिली सॉस, टोमॅटो सॉस वगैरे ॲड करत असाल किंवा शेजवानवालं बनवत असाल, शेजवान चटणी ॲड करत असाल तर मीठ घालताना जरा थोडं कमी घाला. इथे मी आता सोया सॉस टाकून घेते. एक 3 ते 4 चमचे सोया सॉस टाकायचा आहे. सोया सॉस टाकून इथे आपल्या सगळ्या भाज्या छान व्यवस्थित अशा फ्राय करून घेते. परत खूप जास्त शिजवायची गरज नसते भाज्यांना. फक्त फ्राय केलं की त्या भाज्या आपोआप मस्त अशा क्रंची नरम होतात. म्हणजे शिजल्यासारख्या पण नाही होत आणि एकदम कडक कडक अशा मस्त लागतात. कांद्याची पात मी सगळ्यात शेवटी घातली आहे कारण ती एकाच वाफ लागली की लगेच शिजून जाते. तुम्ही यात आपले जे सोया चंक्स असतात ते सुद्धा ॲड करू शकता. सोया चंक्सला थोडं 1-5 मिनटं कोमट पाण्यामध्ये टाकून सॉफ्ट करून घ्यायचं. त्यानंतर थोड्याशा तेलावर सोया सॉस टाकून फ्राय करून घ्या. थोडंसं सोया सॉस आणि मीठ घालून आणि ते सुद्धा तुम्ही यात ॲड करू शकता. इथे आपल्या भाज्या रेडी आहेत. आता मी हे जे नूडल्स ठेवलेत ते आपले नूडल्स घालून घेते. त्यात नूडल्स घातल्यानंतर सतत हलवत राहायचे. नूडल्स चिपकायला नको, फटाफट हलवत राहायचे. सगळ्या भाज्या छान व्यवस्थितपणे आपल्या नूडल्सला पण लागलेल्या आहेत. मस्त असा सुगंध येतोय. सो इथे आपले नूडल्स रेडी आहेत. गरम गरम मस्त सर्व करा शेजवान चटणी सोबत. तुम्ही सुद्धा नक्की घरी ट्राय करून बघा. एकदम बाहेरच्या रेस्टॉरंट सारखी टेस्ट येते आणि हेल्दी सुद्धा आहे. अशाच आपल्या रेसिपीजच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा. तुम्ही सगळे आपल्या चॅनलवर खूप भरभरून प्रेम दाखवत आहे. असंच प्रेम दाखवत राहा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.